रामपुरी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड। सौ गीतांजली दत्तराव जाधव यांच्या विजयासाठी कार्यकर्ते लागले कामाला। मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमध्ये जसजशी निवडणूक जवळ येते तसतशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव जाधव यांच्या पत्नी सौ गीतांजली जाधव यांची स्थिती मजबूत होत असल्याची प्रतिक्रिया मतदाराकडून ऐकाव्यास मिळत आहेत। मानवत तालुक्यातील भोसा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्तराव जाधव यांनी आमदार राजेश विटेकर यांच्या माध्यमातून रामपुरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर दत्तराव जाधव यांच्या पत्नी सौ गीतांजली जाधव ह्या विजय होतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे। सोबतच रामपुरी पंचायत समिती गणातून सौ गीताताई शैलेश यादव तर मंगरुळ गणातून शानूर खान मुनीर खान पठाण यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे दिसून आले आहे। पाहूया। जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचं पारड जड आहे आणि मंगरुळ गणात राष्ट्रवादीचंच पारड जड आहे। रामपुरी गणात बिंब राष्ट्रवादीचंच पारड जड आहे। उमेदवार दत्तराव जाधव जिल्हा परिषद गटातून आहेत आणि रामपुरी गणात शैलेंद्र यादव आणि मंगरुळ गटात शानूर मिया पठाण। तुम्हाला कोणी असं सांगायला सांगितलं का? नाही सांगितलं कोणी। काम राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार आहे ना, प्रत्येक गावात आमदार साहेबाचा फंड टाकून काम सुरू येतं आणि पूर्ण झालेले बी येतं। त्यामुळं राष्ट्रवादीला आमची पहिली पसंती राहील। 5 तारखेला मतदान आहे तर रामपुरी बुद्रुक सर्कल मध्ये समधी उमेदवार आपले राष्ट्रवादीचे आमचे जे लाडके भाऊ इथं त्याने कामही केले, सगळ्या गावाचं प्रेम आहे ते भरपूर करतेत आणि माझी इच्छा आहे की आम्ही सर कार्य करायला होतं आणि ह्या रिझल्ट लगेच येणार आहे की चांगला प्रतिसाद आहे। समजायचं उमेदवार दत्तराव जाधव साहेब आमचे जे आम्हाला जे सहकार्य केले मंदिराचं म्हणून नाही सगळ्या गावाचं देखभाल करणार आहे तर ही आम्हाला खात्री आहे। दत्तराव जाधव, शैलेश दादा, शानूरभाई पठाण त्यानं आपल्याला समाधान केलेले 100% गॅरंटी आहे। लोक तर म्हणाले निवडून येत नाही ते पुढे काय बघा आता कोणी 10 रुपये दिल्यास काय करणार कोणी का चुक आहे बोलणं। तुम्हाला माणूस मी स्वतः त्याचा माणूस आहे, काम दिलेलं आहे। आज 15 लाखाचा फंड दिलेला दत्तरावनं, त्याच्यामुळे आम्हाला कोणाची इच्छाच नाही घेण्याची, रुपये घेण्याची इच्छा नाही। उमेदवार म्हणजे दत्तराव जाधव, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे, त्याच्यामुळे तेच आम्हाला चांगले आहेत आमच्यासाठी। ते आमच्या मंदिराचं काम दिलेलं आहे आम्हाला, त्याच्यामुळे ते आमच्या महत्वाचे दुसरे ते आले होते त्याने काम दिलेलं आहे ना आम्हाला, त्याच्यामुळे ते आम्हाला आवडते। विकास करताय काम पण चालू आहेत दुसऱ्या गावाकडे नाही ना, आम्हाला खात्री आहे ना ते करतील म्हणून, आम्हाला खात्री म्हणजे संपूर्ण येतेनच म्हणून अशी खात्री। आमचं गाव सगळं त्यांच्या पाठीमागे करेन म्हणून ते आम्हाला माहिती आहे ना करतील म्हणून। गाडी अडचणीत पायी येणारे म्हणजे दत्तराव जाधव आहे, त्याच्यामुळं आमचा ठाम विश्वास त्यांच्यावर आहे। सगळ्याची काम करीत असतात म्हणजे केले बी आणखी करतील, आम्हाला असा विश्वास आहे त्यांचा। राष्ट्रवादी कोण तुमच्या? दत्तराव जाधव काम करतात आमचं आणि ते राष्ट्रवादी पक्षाचे घडी चिन्ह आहे त्यांचं, त्याच्यामुळे ते आमचे काम करते, त्याच्यामुळे आमचं मतदान त्यांनाच आहे। तुमच्या गावाचा पूर्ण गावाचा विश्वास आहे त्यांच्यावर। वाडी येते ना, आम्हाला खात्री येते निवडून येतील। काय म्हणायचं बोला। त्यांनी जे आश्वासन दिलेले आहेत ते काम ते करतील म्हणून आम्हाला त्यांचा विश्वास आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान देणार आहे। जे करणार त्यालाच आहे मत देणार, कारण त्यानं आमचं मंदिराचं काम उभारले, आम्ही त्याचाच बहुमत करणार। का करणार त्यांना? हे आमचं काम केलंय त्यानं, त्याच्यामुळे आम्ही त्यालाच निवडून देणार, त्यालाच मत देणार आहे। पंचराव जाधव आहेत ना त्यालाच आम्ही देणार, समजा त्यालाच आम्ही करणार। समजा गावाचंच मत आहे ना, केलं मंदिराचं ते, त्याच्यामुळे आम्ही त्यालाच मत टाकणार, त्यालाच निवडून देणार। लोकांना दिसाना काम केलंय त्यानं, केलं कसं नाही केलंय काम, हे काम चालू नाही मंदिराचं देणार निवडून। हो त्याने काम केलेत ना आमचे, त्यालाच आहे मत देणार, त्यालाच जे त्याच करणार आहे। मंदिराचं काम ते अजून रोडचे काम करणार आहे, आम्ही दत्तराव जाधव यालाच आम्ही जे करणार त्यालाच मत टाकणार। मत आहे असं आहे ना, तुमच्या गावचं बहुमत भाऊ आहेत ना दुसरे बाय आजूबाजूची समजेच काम करणार ते शिक्षकांची शिक्षणाचे समजेच काम करणार दत्तराव जाधव हो करणार, त्यालाच करणार आहे। बोला।
आता 5 फेब्रुवारीला मतदान आहे. 5 फेब्रुवारीला आम्ही त्यालाच मतदान करणार. दत्तराव जाधव कसं राहतील, जिल्हा परिषदला निवडून येतील का? चांगले राहतील, निवडून येऊ शकते. आमच्या इथून तर भरपूर मतदान आहे. भरपूर आहेत. आता सध्या पण चालू आहे. मंदिराचं चालू आहे काम. मंदिरच्या व्यतिरिक्त असं गावामध्ये वगैरे काही कामं केलेली आहे का, जसं की सुखदुःखामध्ये दवाखान्याचे वगैरे असतात, शाळेचं असतं, करतात ना, शाळेचे करते, दवाखान्याचे पण काम सध्या करते आणि अडीअडचणी पहिले पण करत होते. अडीअडचणीमध्ये गोरगरिबांशी मदत भरपूर आहे त्याची.